नमस्कार मित्रांनो, एनके टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण अपोलो ट्रॅक्टर हा आपण आज शेतकऱ्यांना देत आहे आणि त्याच्यानंतरच्या त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, असे आपण थोडं जाणून घेणार आहे. आणि थोडंसं तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ह्याच्याविषयी? आता काय घेऊन काहीच वाटतं नाही. तुम्हाला? आम्ही बऱ्याच ठिकाणी चौकशी करून आणि त्याचा डेमो घेऊन पण आहे, म्हणजे याची निवड चौकशी केलेली आहे. केली तुम्ही हा, ट्रॅक्टरची सगळीकडे? मला 1 वर्षापूर्वी ट्रॅक्टर घ्यायचा होता, पण मी या ट्रॅक्टरचा व्हिडिओ व्हिडिओ पाहिले. हम्म. त्याच्यानंतर मग तुमची भेट घेऊन हा ट्रॅक्टर मला पसंत झाला. बरं, बुकिंग कधी केलता तुम्ही? बुकिंग 1 तारखेला केला मी. 1 तारखेला हा केलं. आज लगेच भेटला, योगायोग हा चांगला तुमचा. 7 दिवसांनी भेटला. हा, आणि आमच्या पुतण्याचा उद्या वाढदिवस आहे. हा, हा, हा. त्या दिवशी आम्ही आता येऊ वाढदिवसाच्या निमित्ताने, म्हणजे आदल्या दिवशीच तुम्ही आम्हाला दिला बोलल्याप्रमाणे. धन्यवाद. तर मित्रांनो, आणि यांनी संपूर्ण किट घेतलेलं आहे अपोलोचं. आणि याच्यामध्ये बरंच त्यांनी प्रोडक्ट घेतलेले आहेत. तर त्या प्रोडक्ट विषयी पण आपण जाणून घेणार आहे काय काय घेतलंय. तर त्याच्यामध्ये त्यांची गाडीची जोडणी चालू आहे. गाडी ई बाईक ओरिवा गाडी बघू शकता तुम्ही. ई बाईक असेल, शिवाय त्याच्यानंतर एक रेझर असेल, रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटर असेल जोडलेला पुढं, आणि फन पाळी आणि कल्टिवेटर ते पण पाहू शकता. फन पाळी, कल्टिवेटर आणि पुढचं बंपर वेट आणि पोस्ट डिलिव्हरी अशी त्यांची ऑफर आपण आज यांना डिलिव्हरी देत आहे. तर त्यांचं आता नाव जाणून घेऊ. काय नाव तुमचं? विष्णू रामभाऊ खेडकर, राहणार भगवानगडाजवळ मालेवाडी, तालुका पाथर्डी. तर आम्हाला 10-12 एकर जमीन आहे. या जमिनीकरता एक मुलगा हैराण होतो, म्हणून हा ट्रॅक्टर घेण्यात आलेला आहे. बरं, ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय तुमचा? म्हणजे आता बैल नाही ते, त्या दृष्टिकोनातनं ही बैलाची कामं करेल असं वाटतं तुम्हाला? हो, ऊसाला माती लावणं, सरी फोडणं, सरी काढणं 4 फुटी, परत त्याची मशागत करणं. आज रोजंदारीचा भाव किती वाढलेला आहे, मजूर मिळत नाही. आणि जर आपण स्वतःचा ट्रॅक्टर असल्यानंतर 2-3 वेळा जर ऊसात फिरवला तर मला नाही वाटत त्याला खुरपण करावं लागेल किंवा बाया पाहावं लागते ना. खत टाकलं तर ते सुद्धा व्यवस्थित ते कालवलं जाईल. आणि ऊसाला किंवा 4 फुटी 3 फुटी जो माल असतो याला आपोआप मिळेल, सरी तयार होईल. आणि जमिनीची मशागत सुद्धा चांगल्यापैकी करता येईल असं मला वाटतंय. तर मित्रांनो, आजोबांनी खरंच सांगितलेल्या गोष्टी खूप मोलाच्या आहेत. तर त्यांना 2 बैलाची सगळी शेतीतली कामं होतील असं म्हणायचं आहे. तर 2 बैलाचीच कामं तुम्हाला हो, अपेक्षित आहेत? 2 बैलाचीच कामं आम्हाला अपेक्षित येतं आणि ऊसामध्ये जास्त हा का उपयोगाला येईल असं मला वाटतंय. बरं, याच्या अगोदर तुम्ही असा ट्रॅक्टर कुठं पाहिला बाहेर? नाही, मी बाहेर 4 फुटाच्या पुढे ट्रॅक्टर पाहायला मिळतात. 4 फूट अंदाजे 3.5. पण हा 30 इंचाचा ट्रॅक्टर आहे आणि चालवताना पिकामध्ये चालवताना उपयोगाचा आहे. बरं, आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आता मोठे पण भरपूर ट्रॅक्टर आहे मार्केटमध्ये, मग तुम्ही मार्केटमध्ये तो का आहेत निवडला नाही हे हो, विचारायचं आहे. आमच्याकडे ऑलरेडी आहेतच पहिले ट्रॅक्टर मोठाले, हिंदुस्थान सारखे, हा. अर्जुन, असे ट्रॅक्टर आहेत. हा. हे मोठ्या मशागतीला उपयोगाला येतात. परंतु ज्या छोट्या पिकातल्या आंतर मशागत जी असते ही ह्या ट्रॅक्टरने चांगल्यापैकी होईल असं मला वाटतंय आणि मी पाहिलेलं आहे. अच्छा. धन्यवाद, तुमचा धन्यवाद. एक अनुभव शेअर केला शेतकऱ्यांना. आणि तुमचं काय मत आहे साहेब ह्याच्यावर? नाही. बरं, 1 मिनिट. आणि दुसरे आपल्याकडं कस्टमर बुकिंग साठी आलेत आणि ते आपल्या बाहेरच्या राज्यातून आलेत. त्यांचं आपण नाव जाणून घेणार आहे. आपका नाम बोलिए. आपका नाम का तिमण्णा है। हम यादगिरी डिस्ट्रिक्ट से आए 300 किलोमीटर। 300 वो किलोमीटर 300 किलोमीटर से आए। हाँ। ये आज हमको अच्छा दिख रहे हैं, इसलिए लेकर आने का आया। हाँ। आपको ये अभी किस में चलाना है? खेती में वो चलाना खेत है? में खेत में चलो। आपके पास ज्यादा करके क्या खेती रहती है? वो हमारे पास पल्ली हम्म। और कपास ज्यादा कपास और पल्ली कपास ज्यादा पल्ली है। ज्यादा रहते हैं। अच्छा, तूर अच्छा। का तूर तो- का आप उनके साथ ही आए हैं ना? हाँ, तूर आपका का क्या नाम है? मेरा नाम मल्लेश। मलय। हाँ, अच्छा, अच्छा। तो अभी देखिए, अभी थोड़ा सा मराठी में होके हम हिंदी में चाह रहे हैं, क्योंकि यह हिंदी बोलने वाले हैं सब, इनको भी सब समझ में आना चाहिए, इसलिए अभी मराठी में होके हिंदी में बात करेंगे। तो देखिए, ये खेत में चलने वाला 2 बैल जोड़ी जैसा, आपके क्या वहाँ बोलते हैं ये इसको? बैल इसको- जोड़ी को क्या बोलते हैं वहाँ आपके? बैल जोड़ के दो बैल दो बैल दो बैल। दो हाँ, बैल हाँ, दो हाँ। बैल, दो बैल बोलो। तो ये 2 दो बैल बैल का का काम ही ये करता है, इसलिए हाँ, लेकर वो बैल रहे तो एक आदमी उधर ही बैठना पड़ता है। हाँ।
ये ट्रैक्टर है तो हम काम कर लेते हैं, घर के पास टेर करते हैं, दूसरे काम को जाते हैं हम, इसलिए ये अच्छा बोलकर हम सोच रहे हैं। सोच रहे हैं। देखिए दोस्तों, ये अभी इन्होंने बुकिंग किया है हमारे पास, और हम इसको अभी इनको कर्नाटक में भी डिलीवरी अभी देने वाले हैं, और ये स्टेट से बाहर के स्टेट में अभी अपना ट्रैक्टर जाने वाला है। तो इनका फिर से हम नाम जान देते। एक बार नाम बताइए। और तिम्मण्णा हमारा नाम, तिम्मण्णा। तिम्मण्णा। और गांव बताइए। गांव काळेबेळगुंदी, यादगिरी डिस्ट्रिक्ट। यादगिरी डिस्ट्रिक्ट से 30 किलोमीटर होता हमारा गांव, काळेबेळगुंदी। तो यादगिर में इनका गांव है। देखिए, तो अभी अपना ट्रैक्टर जो है तो यादगिर में जाने वाला है। तो हम महाराष्ट्र के हर किसान भाई को ये कहना चाहते हैं कि ये जो ऑफर है मार्च एंड तक हमने बढ़ा दिए हैं, और एक कंपनी के और हमारी थोड़ी सी बातचीत हो गई, और इसको इतना डिमांड मिल गया कि इसको बाहर के स्टेट से भी कस्टमर आने वाले हैं अभी, और आने वाले हैं आगे आगे, और आपके सामने प्रूफ है अभी ये आए हुए हैं। तो इनको भी यह हमने ऑफर पूरा दिया है। तो धन्यवाद आपका सर, धन्यवाद धन्यवाद।